मी साक्षी. गावाकडून आई आणि केदार माझ्यासोबत राहण्यासाठी म्हणून आले होते. आज 15 दिवसांनी घरी आले. आज अहोंची एक्झाम संपली म्हणून आम्ही केदारला फिरायला घेऊन जायचं ठरवलं. असा काही प्लॅन नव्हता की आम्ही लोणावळ्यालाच येणार, पण अचानकच आम्ही लोणावळ्याला आलो आणि मग मॅप्रो सिटीमध्ये गेलो. मॅप्रो सिटीमध्ये एवढे छोट्या मुलांचे एवढे सारे खेळ असतात. ते बघून असं वाटतं की आपल्या लहानपणी का बरं असं नव्हतं. खूप छान वाटतं ह्या गोष्टी पाहिल्यानंतर. मग आम्ही तिथे खूप वेळ स्पेंड केला. त्यानंतर मग घरी आलो. त्याच्या आदल्याच दिवशी मी निरंजन म्हणून माझा कॉलेजचा फ्रेंड आहे, त्याच्या लग्नासाठी म्हणून गेले होते. तिथे आम्ही पण खूप सगळ्यांनी एन्जॉय केले आणि आम्ही एवढं म्हणजे सगळ्यांचे लग्न आणि सगळे असे बघून खूप भारी वाटत होतं. काहीतरी वेगळंच वाटत होतं. त्यानंतर मी फलटणला आले. कारण आई राहणार होत्या. मग म्हटलं 8 दिवस आपण पण सुट्टीला म्हणून माहेरी येऊयात. त्यानंतर आम्ही अधिक शॉपिंग केली. मम्मीने मला ही केशरी कलरची माहेश्वरी साडी घेतली होती. त्यानंतर मी आईंना ह्या ग्रीन कलरच्या 2 साड्या घेतल्या आणि मम्मीला ही येलो कलरची साडी. मग मम्मीने आईंसाठी जोडवे आणि पैंजण पाहिले, पण आईंना काही ते चॉईसच झाले नाहीत. त्यानंतर घरी आल्यानंतर पाहतो तर काय 17 ब्रह्मकमळ चक्क उमलले होते. तुम्हाला हे माहिती आहे का? संध्याकाळी ब्रह्मकमळ उमलतं आणि त्याची पूजा केली जाते. खरं तर उन्हाळ्यात ब्रह्मकमळ उमलत नाही, ते श्रावणात उमलतात. पण कसं काय काय माहिती, ह्यावेळेस मम्मीच्या घरी उन्हाळ्यातच उमलले होते. यंदाचा हा दोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास माझं पहिलंच दोंडे जेवण होतं. त्यामुळे ही सर्व काही तयारी केलेली होती. ह्यावेळी मात्र पप्पांनी खूप इंटरेस्ट घेऊन हे सगळं काही डेकोरेशनला मदत केली. त्याचसोबत माझ्या चुलत मामाची मुलगी दिव्या हिने सुद्धा खूप काही मदत केली. याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबला. तुम्ही नक्की बघा किंवा त्रिकोणी आयकॉनमध्ये पण मी तुम्हाला देते, तो पण बघा. त्यानंतर पप्पा झाडावर आंबे काढण्यासाठी म्हणून चढले. सगळे पाहुणे येणार तर आंबे काढावेत. घरचे हापूस आंबे होते म्हणून पप्पा झाडावर चढले होते. तर हे मामाचं शेंडेफळ ह्याला देखील झाडावर चढायचं होतं म्हणून ते पण चढलं. चढल्यानंतर तो एवढा घाबरला होता. हे सगळं डेकोरेशन कसं वाटलं, हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला.